नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या आमच्या आरोग्य विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. प्रेक्षक हो, गर्भसंस्कार फक्त गर्भावस्थेत करण्याचे संस्कार नाही आहेत, तर गर्भधारणेच्या किंबहुना खूप आधीपासून भावी मातापित्यांचं मार्गदर्शन आणि उपचार सुद्धा करणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आयुर्वेदीय गर्भसंस्कारांची पूर्वतयारी याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत आत्मसंतुलन केंद्र कालाच्या डॉक्टर मालविका तांबे. मॅम, स्वागत तुमचं. नमस्कार, थँक्यू. तर आपण सुद्धा या चर्चेत सहभागी होऊ शकता. डॉक्टर मालविका तांबे यांना तुमच्या मनातले प्रश्न विचारू शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 0226930244. चला मात्र चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, सगळ्यात आधी आयुर्वेदीय गर्भसंस्कारांची पूर्वतयारी का करायची? बघा, कसं असतं की आपल्याला जेव्हा बाळाला जन्म घालायचा असतो तेव्हा आपल्याच शरीरातलं जेनेटिक्स त्या बाळापर्यंत जायचं असतं. आता नॅचरली आपण जन्म घेतल्यापासून आपलं काहीतरी खाण्यापिण्यात चुकतं, वागणुकीत चुकतं, कुठेतरी एन्व्हायरमेंटमध्ये चुकीच्या गोष्टी झालेल्या असतात, त्याचा आपल्यावरती इफेक्ट झालेला असतो. तर आपण बाळापर्यंत आपलं जे जेनेटिक्स देणार आहोत तो खूप विचारपूर्वक दिला पाहिजे असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. तर त्यामुळे ही पूर्वतयारी कशासाठी आहे, तर ही याच्याकरता आहे की तुम्ही जे काही करणार आहात तुमच्या बाळाकरता मदत म्हणून, तर त्या सगळ्याला अवेअरफुली आपण काहीतरी स्टेप्स घेतल्या पाहिजे. आणि ती पूर्वतयारी जर का व्यवस्थित झाली तर आपल्याला जेनेटिक्स जे बाळापर्यंत देणार आहोत त्याच्यातलं बेस्ट टू बेस्ट जेनेटिक्स आपण जे म्हणू शकू ते बाळापर्यंत देण्यामध्ये आपल्याला मदत मिळू शकते. आता साधी गोष्ट आपण पाहिली तर मुलं जन्माला येतात तेव्हा स्किनला काही त्रास नसतो. मग काहीतरी खायला पिलं चुकीचं झालं, ॲलर्जिक त्रास वगैरे सुरू झाले की त्याच्यानंतर कधीतरी शरीरावरती एखादं स्किन डिसीज वगैरे असं काहीतरी सुरू होतं. तर ते आपल्या बाळापर्यंत जाऊ नये. सर्दी खोकल्या वगैरे सारखे काही त्रास असले तर हे बाळापर्यंत जाऊ नये. किंवा मोठंही कुठलं जर का हेरिडिटरी डिसऑर्डर आपल्या फॅमिलीमध्ये असला तर या सगळ्यांपासून आपल्याला वाचवायला मदत मिळू शकते. म्हणजे तसं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की बीजशुद्धी जर का व्यवस्थित झाली तर त्याच्यातनं आपल्याला बाळाला जास्त चांगलं आरोग्य देण्यात आपल्याला मदत मिळू शकते. तर त्यामुळे ही जी तयारी आहे ही आपल्याला फार पूर्वीपासून करावी लागते. आपण विचार करूया की जरा गर्भधारणेचा विचार केला तर कमीत कमी अगदी काहीच त्रास नसला तर 2 ते 3 महिने तरी या तयारीला खरं द्यायला पाहिजे. आणि जर का काही त्रास माहिती आहे तुम्हाला की तुमच्या फॅमिलीमध्ये आहे तर मला वाटतं की लग्न झाल्यास खरं तज्ज्ञांचा सल्ला एकदा घेतला आणि जाणून घेतलं की आपल्याला कितीपर्यंत काय तयारी लागू शकेल, काय मेहनत करावी लागू शकेल, तर मग त्याच्या हिशोबाने आपल्याला ही जी ड्युरेशन आहे ती कमी जास्त काही करायची गरज पडली तर तसं करता येऊ शकतं. डॉक्टर, इथे मला असं विचारायचं की पालकत्वासारखा महत्त्वाचा निर्णय घ्यायच्या आधी तुमचं मन आणि शरीर, त्याच्या पुढची स्टेप शरीर, हे दोन्ही तयार करण्यासाठी आपण गर्भसंस्कार यात तयारी करण्याच्या दृष्टीने काय करू शकतो? बघा, खूपच चांगला प्रश्न आहे. पण मी तुम्हाला एवढंच नाही म्हणजे मन आणि शरीरच फक्त तयार नाही होत. तर आत्ता माझ्याकडे जे मुंबई वगैरे सारख्या मेट्रोजमधले जे लोक आहेत की जे आपलं संतुलन आयुर्वेदा फर्टिलिटी एक्सपिरियन्स सेफ आणि गर्भसंस्कारमध्ये एनरोल झालेले आहेत, ते म्हणतात ते त्यांना इव्हन शाळा पण आत्ता डिसाईड करावी लागते. मुलगा किंवा मुलगी काय होणार असेल तर 2 ऑप्शन सुद्धा नावाचे विचार करून ठेवावे लागतात. ते एवढं आपण पुढचा कुठेतरी विचार करतो आहोत की 3ऱ्या वर्षी बाळाला आपल्याला जर का शाळेत टाकायचं आहे तर त्याच्या आधीची तयारी तर मन आणि शरीराची करायलाच पाहिजे. त्यामुळे खरं 2-4 महिने काही फार मोठी गोष्ट नाही आहे. आता बघा, मनाचं कसं आहे की स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये आपण म्हणतो ना की प्रेम आणि सामंजस्य हे असणं खूप गरजेचं आहे. कारण की बाळ होणार आहे ही दोघांचीही जबाबदारी असते, पूर्ण कुटुंबाची जबाबदारी असते. ती फक्त केवळ आईची आहे किंवा कधीतरी आईला वेळ नसला तर वडिलांची किंवा आजी आजोबांची असं नाही आहे. त्यामुळे सगळंच कुटुंब जे आहे त्याची ही जबाबदारी असते. त्यामुळे मानसिक तयारी ही अत्यंत गरजेची आहे. म्हणजे आम्हाला कळलंच नाही दिवस कधी राहिले, मग आम्ही अबॉर्ट करून टाकलं वगैरे, हा इतका कॅज्युअल अप्रोच जो आहे गर्भधारणेकडे, हा खरं मला वाटतं की आयुर्वेदात तर अगदी स्पष्टच नाही सांगितलेलं आहे. पण मला पर्सनली सुद्धा ॲज अ डॉक्टर तो चुकीचा वाटतो. कारण की येणाऱ्या तर जीवाला आपण घालवतोच आहोत, पण त्याचबरोबरीने स्त्रीचं सुद्धा शारीरिक आरोग्य जातं. आणि नाही म्हटलं तरी स्त्री मानसिकरित्या सुद्धा त्या बाळाशी कनेक्ट होतेच, तिची इच्छा असली नसली तरी. त्यामुळे ह्याचे दोष जे आहेत ते आपल्याला फार दिसतात. त्यामुळे मानसिकता आपली जी आहे ती पॉझिटिव्ह करून की आपल्याला नक्की बाळ हवं आहे तेव्हाच प्रयत्न केलेला जास्त बरा असतो. स्त्रीचं तर हे असलंच पाहिजे, पण पुरुषाची सुद्धा त्याच्यामध्ये भूमिका खूप महत्त्वाची आहे की त्याने सुद्धा हे ठरवलं पाहिजे की हो आता बाळ होणार आहे, मला ही जबाबदारी आता तयार आहे मी याच्याकरता. आणि त्याच्याकरता जे काही रिस्ट्रिक्शन्स थोडेसे माझ्या आत्ता वागणुकीवरती येतील, खाण्यापिण्यावरती येतील,
ते सगळे मी करायला तयार आहे, मी सगळ्या मदत करायला तयार आहे. आणि कुटुंबाने सुद्धा हा विचार करायला पाहिजे की बाळ घरात आल्याच्या आधी सुद्धा जे 9 महिने स्त्रीला मदत लागणार आहे त्याच्यात सुद्धा आम्ही सहभागी होणार आहे. आणि बाळ जन्माला आल्यानंतर तर त्याला सगळी जी मदत आहे ती आम्हाला करायचीच आहे, स्त्रीला सुद्धा आणि बाळाला सुद्धा. त्यामुळे ही मानसिकता तर आपल्याला तयार करावीच लागते आणि शारीरिकरित्या सुद्धा संपूर्ण आपल्याला आरोग्याची काळजी खूप घ्यावी लागते. त्यामुळे मला असं वाटतं की आपण हे सगळा नीट विचार करून हा निर्णय घेतल्यानंतरच प्रयत्न झालेला असला पाहिजे. म्हणजे आमच्या ओळखीचे असे कुटुंब आहेत की जिथे मूल झाल्यानंतर 2-4 वर्षांनी त्यांना असं वाटलं की आता आपण एकत्र बरोबर राहू नाही शकत आहे आणि त्यामुळे त्यांनी डिवोर्स घेतलेले. तर मुलांच्या एकूण सायकोलॉजीवरती त्याचा खूप वाईट परिणाम आपल्याला होताना दिसतो. त्यामुळे ह्या सगळ्या दृष्टीने आपल्याला खूप विचार करून प्रयत्न जो आहे गर्भधारणेकरता ते करणं अत्यंत आवश्यक असतं. तर हे प्रयत्न करणं महत्त्वाचे, पण त्यासाठी आपली शरीरशुद्धी आधी महत्त्वाची. तर शरीरशुद्धीच्या दृष्टीने काय सांगाल? बघा कसं असतं, शरीर शुद्धी आपण जेव्हा विचार करतो आहोत म्हणजे काय शरीरामध्ये कुठे आपल्याला घाण लागलेली दिसतीये का की आपल्याला तो फक्त शुद्ध करून टाकायचं आहे? तर तसं नव्हे. शुद्धी म्हणजे काय करायचं आहे आपल्याला, तर आपल्या शरीरामध्ये जे आयुर्वेदाने सांगितलेलं धातुक्रम आहे, धातूचं पोषणक्रम, त्याच्यामध्ये आपण खाल्लेला जो आहार असतो तो रसधातूपासून ते शुक्रधातूपर्यंत हळूहळू हळूहळू त्याचं परिवर्तन होत असतं. जे आपल्या शरीरामध्ये जाठराग्नी असते, इतर धात्वाग्नी असतात, तर त्या सगळ्यांनी हे अशा प्रकारचं सगळं चेंजेस जे आहेत ते आपल्याला होताना दिसतात. आता ही जी धातू आहे ही शुक्रामध्ये जेव्हा परिवर्तित होते की ज्याला आपण बीज म्हणतो, म्हणजे शुक्र पुरुषांमधलं आणि स्त्रियांमधलं आर्तव म्हणजे ओवम, तर हे जे 2 गोष्टी आहेत या आपल्याला व्यवस्थित तयार करणं अत्यंत गरजेचं असतं. तर जेव्हा आपण शुद्धी प्रक्रिया म्हणतो आहोत की आपण शरीराची शुद्धी करणार आहोत, तर आपली इच्छा अशी आहे की जेव्हा पहिली रसधातू तयार होईल तिथून ती शुद्धी प्रक्रिया सुरू होऊन हळूहळू हळूहळू हळू शुक्रधातूपर्यंत ती शुद्धी पोचली पाहिजे. आपण कसं म्हणतो ना की जेवढं आपण जो मेटल आहे त्याला जेवढं तापवू, जेवढं व्यवस्थित त्याला गरम केलं जाईल तेवढं त्याच्यातनं मळ जो आहे तो बाहेर निघून जातो आणि आपल्याला शुद्ध सोनं किंवा शुद्ध धातू जी आहे ती प्राप्त होते. तशाच प्रकारचा कॉन्सेप्ट हा इथे आयुर्वेदातनं पंचकर्माद्वारे दिलेला आहे की तुम्हाला जर का शरीराची शुद्धी करायची असली तर सर्वप्रथम तुम्हाला आपला जो धातू पोषणाचा सगळा जो स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण व्यवस्थितरित्या काम होऊन सगळं मल बाहेर निघू शकेल आणि फक्त शुद्ध धातूच का आपल्या शरीरामध्ये राहील बाळाला देण्याकरता, त्याच्यावरती वर्क करणं अत्यंत गरजेचं आहे. अच्छा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गर्भसंस्कार हे त्या बाळावर मातेवर होतातच, पण त्याची पूर्वतयारी करायच्या दृष्टीने मातेच्या मनावर मानसिक भावनिक तिच्यावर संस्कार होणं हे महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी आयुर्वेदीय गर्भसंस्कार कसे मदत करतात? बघा काय, आईची मानसिकता पॉझिटिव्ह असणं खूप गरजेचं आहे, कारण की तिच्या शरीरामध्ये इतके बदल होणार आहेत हॉर्मोन्सचे त्या काळामध्ये की आपल्याला त्याचा करता तिला मेंटली प्रिपेअर करणं, तिच्या शरीरातले सगळे जे चेंजेस आहेत त्याच्याकरता तिला पॉझिटिव्ह करणं हे खूप गरजेचं असतं. आणि त्याच्याच करता म्हणून आपल्याकडे श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे यांनी सांगितलेलं आहे की स्त्री संतुलन हे जे स्वास्थ्य संगीत आहे हे प्रत्येक स्त्रीने अगदी आवर्जून या काळामध्ये ऐकलं पाहिजे. म्हणजे ज्या क्षणी ती विचार करते की मला बाळ हवं आहे त्या क्षणापासून तर नक्कीच ऐकायला पाहिजे, पण खरं तर म्हणजे लग्न झाल्या ऐकायला सुरुवात केली तरीही चालू शकते. किंवा इवन आम्ही तर असं सांगतो की जेव्हा 13व्या-14व्या वर्षी पाळी येते त्या क्षणापासूनच आपण जर का त्यावेळेपासूनच आपण जर का सुरुवात केली हे स्त्री संतुलन स्वास्थ्य संगीत ऐकायची तर त्याचा खूप चांगला परिणाम आपल्याला होताना दिसतो. म्हणजे शरीरामध्ये जे काही पाळीशी संबंधित सगळे हॉर्मोन्स आहेत त्यांचं बॅलन्स व्यवस्थित राहायला मदत मिळते, त्यांची जी कार्य करण्याची प्रणाली आहे शरीरामध्ये ती व्यवस्थित राहायला मदत मिळते. त्यामुळे हे स्वास्थ्य संगीत ऐकणं अत्यंत उत्तम. जेव्हा आपण हे ठरवतो आहोत की बाळ हवं आहे अशा वेळेला खरं समृद्धी म्हणून जी सीडी आहे ती ऐकलेली चांगली, दुर्गा म्हणून सीडी आहे ती ऐकलेली चांगली. तर ह्याच्यातले जे सगळे स्तोत्र आहे, ह्याच्यातली जी सगळी संगीत रचना आहे ती एकूणच शरीरामध्ये सगळेच अग्नीचे दोष आहेत ते कमी करायला आपल्याला मदत करू शकते. आणि नॅचरली मानसिकता पॉझिटिव्ह करण्याकरता व्यवस्थितपणे एखादा व्यक्तीचं मार्गदर्शन घेणं की ज्याला याबद्दलची सगळी माहिती आहे, चुकीच्या काहीतरी कल्पना आपल्या मनामध्ये बसल्या जाणार नाहीत ह्याचीही काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जेवढं सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट घरामध्ये ठेवता येईल ते सगळ्यात महत्त्वाचं असतं, कारण की आपलं कुटुंब जे आहे
ते आपली मानसिक जी स्वास्थ्य असतं त्याला बनवू शकतं किंवा बिघडवू शकतं. त्यामुळे व्यवस्थित जर का चांगलं बाळ आपल्याला घडवायचं असलं तर मानसिकता जी आहे त्याच्याकरता संपूर्ण कुटुंबाने मदत करणं अत्यंत आवश्यक आहे. मॅडम एक फोन आलेला आहे बोरवलीवरून शैलेश यांचा, त्यांचा कॉल घेऊया. शैलेशजी विचारा तुमचा प्रश्न. ऍक्च्युली माझी बायको गरोदर आहे. हां हां बोला बोला. हां बोला बोला तुम्ही बोला. माझी बायको गरोदर आहे आणि तिला सारखा ताप येतोय. कशामुळे येत असेल तो? अच्छा म्हणजे काय कितवा महिना आहे आणि ताप कितीपर्यंत येतोय सर? अच्छा संपर्क तुटलेला आहे, त्यांनी एवढंच सांगितलेलं बायको प्रेग्नंट आणि ताप येतोय सारखा सारखा त्यांना. आता बघा कसं असतं, आपल्याला एक विचार करण्याची गरज आहे की एक्झॅक्टली किती दिवसापासून ताप येतोय. म्हणजे जर का गरोदर राहिल्यापासून सतत ताप कमी जास्त टेम्परेचर जाणवत असले तर तो उष्णतेचे जे चेंजेस असतात ते हॉर्मोन्समुळे सुद्धा होऊ शकतात. तर त्याच्याकरता म्हणून प्रवाळ पंचामृत जे मोतीयुक्त असतं ते नियमाने त्यांनी अगदी सकाळ संध्याकाळ नक्की घ्यावे. तसेच संतुलन पित्तशांतीसारख्या ज्या गोळ्या आहेत त्या सुद्धा सकाळ संध्याकाळ अगदी नियमित घ्याव्या. जर का असं जाणवत असलं की बाबा जेव्हापासून उन्हाळा सुरू झालेला आहे तेव्हापासून ताप जास्त जाणवायला लागलेला आहे तर त्याच्याकरता सुद्धा आपल्याला पित्तशांतीची तर मदत होईलच, पण त्याचबरोबरीने तळपायांना व्यवस्थितपणे आपलं संतुलन पादाभ्यंग घृत लावून त्याच्यावरती काशाच्या वाटीने मसाज केलेली जास्त बरी. आता ह्याच्याकरता माझं जे यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर मालविका तांबे नावाने, त्याच्यावरती सर तुम्ही अख्खी प्रोसिजर बघू शकता आणि त्या दृष्टीने तुम्ही काम करायला सुरू करा. पण कधीतरी लघवी व्यवस्थित होत नसली किंवा काही इन्फेक्शन वगैरे नाही ना झालेलं आहे हे सुद्धा बघणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे प्रेग्नेन्सीमध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. एकदा तरी त्याबद्दल तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला प्रत्यक्ष जाऊन घेतला तर जास्त बरं राहील. तर नाही तर आता जिऱ्याचं पाणी तरी त्यांना लगेचच द्यायला सुरू करा. माझं यूट्यूब चॅनलवरती त्याच्याहीबद्दल एक व्हिडिओ आहे ज्याला हिलिंग वॉटर असं आपण टायटल दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जिऱ्याचं पाणी एक्झॅक्टली कसं तयार करायचं आणि कसं द्यायचं त्याच्याबद्दलही मार्गदर्शन केलेलं आहे. मॅडम आणखी एक फोन येतो साताऱ्यावरनं, रामचंद्रजी आहेत, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. रामचंद्रजी विचारा तुमचा प्रश्न डॉक्टरांना. हॅलो. हां बोला. मॅडम अहो मला 5-6 वर्षापासून कमरेचा त्रास आहे. कमरेचे बनते सरकल्यात त्यात ही अडकली शिरा अडकली. तर मला चालताना पाय भरून येतात परत असं दाबलं का नाही मग परत एक 10-15 पाऊल गेलं का नाही परत लॉक होतं परत चालतो मी. अच्छा कमरेचा त्रास नाही कळत आणि वय पण विचारलं. अच्छा तुमचं वय सांगा. 60. 60 वर्ष वय आहे त्यांचं आणि त्यांना कमरेचा त्रास आहे मणक्यांचा आणि चाललं की दुखतंय. ओके ओके ओके. आता याच्यामध्ये कसं आहे की आपल्याला कुठल्या प्रकारचा व्यवसाय किंवा काम करतात हे पण बघणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की 60व्या वर्षी चालल्यानंतर कंबर का दुखते म्हणजे कदाचित आतमध्ये डिस्क स्लिप झालेले आहेत का वगैरे ते आपल्याला सगळं बघणं अत्यंत गरजेचं आहे. पण आत्ता तरी तूर्त सर मी तुम्हाला असं म्हणेन की संतुलन कुंडलिनी तेलासारखं जे एक तेल आहे ते तुम्ही हलक्या हाताने तुमच्या पाठीवरती अगदी सकाळ संध्याकाळ नियमित लावायला सुरू करा. पहिले संपूर्ण पाठीच्या कण्यावरती हलक्या हाताने जिरवायचं म्हणजे हे आपलं हाताचं सॉफ्ट पार्ट असतो त्याच्याने ते जिरवायचं. खूप जास्त जोर देण्याची आपल्या तेलांना गरज पडत नाही कारण की आपली तेलं शास्त्रोक्त सिद्ध आहेत त्यामुळे त्यांचं ॲब्झॉर्प्शन एकदम व्यवस्थित होतं आपल्या स्किनमध्ये. आणि ते पूर्ण पाठीच्या कण्यावरती लावल्यानंतर संपूर्ण पाठीवरती सुद्धा खालतूनवरती तुम्ही हलक्या हाताने लगेचच लावा. त्याच्यानंतर संतुलन वातबलसारख्या ज्या गोळ्या आहेत त्याही तुम्ही अगदी नियमाने घ्यायला सुरू करा. म्हणजे शरीरामध्ये वाढलेला जो वात आहे तो तुम्हाला कमी व्हायला नक्की मदत मिळू शकेल. त्याचबरोबरीने आयुर्वेदामध्ये दशमूळ खूप इम्पॉर्टंट सांगितलेले आहेत की कुठलाही जर का वाताशी रिलेटेड त्रास असला तर दशमूळ हे नियमितपणे घ्यायलाच पाहिजे. तर दशमूळारिष्टसारखं एखादं जे औषध आहे तेही तुम्ही अगदी नियमितपणे घ्यायला सुरू केलं तर मला वाटतं तुम्हाला हा त्रास लगेच कमी व्हायला मदत मिळेल. पण रसायनांचा सुद्धा खूप चांगला उपयोग होतो. तर तुम्ही संतुलनचं मॅरोसॅनसारखं जे रसायन आहे तेही नियमितपणे सकाळ संध्याकाळ 1-1 चमचा घ्यायला सुरू करा. मला आशा आहे की तुमचा हा त्रास लगेच कमी व्हायला तुम्हाला मदत जी आहे ती मिळू शकेल. नक्कीच डॉक्टरांनी सांगितलेल्या या टिप्स तुम्ही फॉलो करा. नक्कीच तुम्हाला तुमचा त्रास कमी करण्यात याची मदत होईल. डॉक्टर आणखी एक फोन येतो शिरूरवरून माधुरी यांचा, त्यांचा कॉल घेऊया. माधुरीजी विचारा प्रश्न. हॅलो. हां बोला. हॅलो नमस्कार. हां मी शिरूरवरून माधुरी धर्माधिकारी बोलते. हां बोला. हा माझ्या मुलीला थायरॉइडचा त्रास आहे. अच्छा.
थायरॉइडचा त्रास आहे आणि शुगरचा त्रास आहे. अच्छा. तर थायरॉइडच्या त्रासामुळे पाय सुजतात का? हो. आणि वय काय ताई त्यांचं? 43. 43. बरोबर. अच्छा. आता बघा कसं आहे की थायरॉइडचा त्रास असा आहे की ज्याच्यामध्ये आपण विचार नाही करू शकत की शरीरात कुठे कुठे जाऊन तो काय काय त्रास देऊ शकेल. कारण की थायरॉइड ही खूप महत्त्वाची ग्रंथी असते. आपल्या शरीरातल्या सगळ्यात चयापचय क्रिया आहेत त्याच्यामध्ये कुठे ना कुठे आपल्याला त्याची मदत जी आहे ती लागतेच. आणि त्यामुळे आत्ता तरी आपण असे केसेस पाहतो आहोत की जिथे थायरॉइडमुळे संपूर्ण शरीरात कुठे कुठे काय 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 बदल आपल्याला दिसत. म्हणजे आत्ता तर एक केस होती त्याच्यामध्ये फ्रोझन शोल्डर त्यांना झालेलं, तर बाकी दुसरा काहीच त्रास नव्हता, फक्त थायरॉइडचा त्रास त्यांना दिसत होता. आणि त्याच्यावरती उपचार केल्या केल्या फ्रोझन शोल्डरसुद्धा त्यांचा कमी झाला. कुठेही आपल्याला अस्थि धातूवरती काम त्याच्याकरता करावं लागलेलं नाही. त्यामुळेच मुळामध्ये शरीरात कुठे दोष घडत आहे हे आयुर्वेदाची जी बघण्याची पद्धत आहे ना ही आपल्याला खूप महत्त्वाची ठरते. कारण की जर का अग्नीतल्या दोषातनं काही त्रास होत असला तर आपल्याला ट्रीटमेंट वेगळी द्यावी लागते आणि हाडांचा त्रास असला तर ट्रीटमेंट वेगळी द्यावी लागते. तूर्त तरी ताई मी तुम्हाला असं सांगेन की त्यांना लगेचच फेमिसॅन तेलाचा जो पिचू आहे योनीभागी तो लगेचच ठेवायला सांगा. माझ्या यूट्यूब चॅनलवरती त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आहे की योनी पिचू कसा वापरायचा, तर हे तुम्ही त्यांना पिचू लगेच वापरायला सुरू करायला सांगा. त्याचबरोबरीने स्त्री संतुलन कल्प जे आहे तेही दुधातनं नियमित घ्यायला सांगा. व रोज ब्युटी तेल जे आहे ते त्यांच्या घशावरती खालतूनवरती हलक्या हाताने त्यांना लावायला सांगा. याच्याकरता अप्रतिम औषधं आयुर्वेदामध्ये उपलब्ध आहेत जे आपण प्रकृतीप्रमाणे देत असतो. तर तुम्ही मला असं वाटतं प्रत्यक्ष मार्गदर्शन जर का घेतलं तर त्यांचा हा त्रास त्यांना कमी व्हायला लगेच मदत जी आहे ती मिळू शकेल. नक्कीच. यानंतर आणखी एक फोन आहे कोल्हापूरवरून शुभांगी यांचा, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. शुभांगीजी बोला, प्रश्न विचारा. माझ्या गुडघ्याला त्रास आहे. गुडघा अजिबात म्हणजे मांडीच घालता येत नाही मला. अच्छा ताई, तुमचं वय किती आहे? वय माझं 40. 40. ओके. तेव्हा कसं आहे म्हणजे ताईंनी ज्या प्रश्न विचारला त्याच्या निमित्ताने मी एवढं सांगू इच्छिते की प्रत्येक स्त्रीने खरं ही काळजी घेतली पाहिजे की 35 नंतर आपल्या शरीरामध्ये थोडेसे हॉर्मोन्सचे लेवल कमी व्हायला लागतात आणि त्याच्यामुळे नाही म्हटलं तरी आपल्याला जी मदत मिळत असते सगळ्या हॉर्मोन्सची आपल्या एकूण अस्थिधातू करता रक्तधातू करता ती कमी कमी होत जाते. त्याच्याकरता ना लवचिकता व्यवस्थित ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर अंगाला तेल लावणं म्हणजे संतुलन अभ्यंग सेसमीसारखं तेल हे प्रत्येक स्त्रीने 35 क्रॉस झाल्यावरती की अगदी नियमित साधारण आठवड्यातनं एकदा दोनदा तरी नक्की लावायला पाहिजे. जो योनी पिचू आपण सांगत असतो तो पण प्रत्येक स्त्रीने अगदी नियमित वापरायला पाहिजे. पण आता तरी तुमचा गुडघा दुखतोय त्याच्याकरता मी तुम्हाला असं म्हणेन की तुम्ही तुमच्या गुडघ्यांवरती संतुलनचं जे शांती सिद्ध तेल आहे ते नक्की लावा. हलक्या हाताने पुढे गुडघ्याच्या बाजूला हलक्या हाताने गोल फिरवून लावा आणि गुडघ्याच्या मागे खालतूनवरती असं ते लावा. बरोबरीने संतुलनच्या वातबल गोळ्या आणि मॅरोसॅन जे रसायन आहे ते अगदी नियमितपणे घ्यायला सुरू करा. जमतील तशा प्रकारचे हलके फुलके व्यायाम थोडंसं चालणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे सर्क्युलेशन वगैरे सगळं टिकवण्याच्या दृष्टीने. आणि एकूणच शरीरामध्ये कॅल्शियमची आपूर्ती व्यवस्थित हवी त्याच्याकरता म्हणून संतुलनच्या कॅल्सीसॅन टॅबलेट्स तुम्ही जर का रेग्युलर बेसिसवरती घेतल्या तर संपूर्ण हाडांच्या आरोग्याकरता खरं ते मदत करू शकेल. आणि एक अजून महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांनी स्वतःचं आरोग्य टिकवून ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. 40 झाली ना की अगदी न चुकता शास्त्रोक्त पंचकर्मा करता वेळ काढणं हे अत्यंत गरजेचं आहे. स्वतःची काळजी घेतली तर तुम्ही कुटुंबाची मुलांची सगळ्यांची काळजी पुढे घेऊ शकाल. त्यामुळे स्वतःकडे पहिले लक्ष द्या आणि मग स्वतःची काळजी घेतल्यानंतर बाकी सगळ्यांची काळजी घेणं जे आहे ते जास्त उत्तम ठरतं. यानंतर सांगलीवरून पूनम आहेत, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. पूनमजी विचारा प्रश्न तुमचा. गरोदरपणी मातांनी काय काळजी घेतली पाहिजे किंवा गरोदरपणामध्ये ज्या काही माता ज्यांना पहिल्यापासून सांधेदुखीचा त्रास असतो काय काळजी घेतली पाहिजे? अगदी खूपच उत्तम प्रश्न आहे. कारण की हे मला खरोखरी कधी कधी खूप वाईट वाटतं की व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे पोस्ट डिलिव्हरी इतकी कंबरदुखी गुडघेदुखी वगैरे घेऊन स्त्रिया येतात आणि मग खूप केअर घेणं मला अवघड जातं. तर या काळामध्ये बघा कसं आहे की आपण जेवढं नॅचरल कॅल्शियम घेऊ ना तेवढं आपल्या हाडांना मदत जास्त होते. त्यामुळे संतुलनचं जसं कॅल्सीसॅनसारखं गोळ्या आहेत किंवा पित्तशांती आहे त्याचबरोबरीने मॅरोसॅन रसायन आहे ते जर का तुम्ही नियमितपणे घेतलं तर तुम्हाला त्याचा फायदा नक्की मिळू शकेल. आणि अंगाला तेल लावणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. तुम्ही जर का माझ्या
यूट्यूब चॅनलवरती गरोदर स्त्री करता वेगवेगळे मी व्हिडिओज टाकलेले आहेत की वागणुकीत काय काळजी घ्यायची, दिनचर्येत काय काळजी घ्यायची, खाण्यापिण्याची काय काळजी घ्यायची, त्याच्यामध्ये मी हे तेलांचं जे नियम आहे कसे लावायचे, कधी लावायचे याबद्दल संपूर्ण माहिती ताई दिलेली आहे. तर ती तुम्ही नक्की बघावी. आणि पंचामृत हे खूप महत्त्वाचं असतं गर्भवती स्त्री करता सुद्धा आणि होणाऱ्या बाळाकरता सुद्धा. त्यामुळे संतुलन अमृत शर्करायुक्त पंचामृत घेणं हे एकूण संपूर्ण आरोग्याकरता खूप चांगलं असतं, हाडांकरता तर उत्तम असतंच. त्यामुळे ते तुम्ही अगदी नियमितपणे घ्या. आणि आपली ही जी गर्भसंस्काराची पूर्ण ट्रीटमेंट आहे ही नक्कीच प्रत्येक स्त्रीने घेतलेली जास्त उत्तम असते. तर गरोदर स्त्रीचं आणि बाळाचं स्वास्थ्य जे आहे, आरोग्य, ते व्यवस्थित राहायला मदत जी आहे ती मिळू शकते. नक्कीच डॉक्टर मालविका यांनी ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही नक्कीच फॉलो करा. तसंच तुम्हाला आणखी याविषयी सखोल माहिती घ्यायची असेल तर तुम्ही डॉक्टर मालविका तांबे यांचं चॅनल आहे, यूट्यूब चॅनल डॉक्टर मालविका तांबे म्हणून, तर ते तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. तिथे जा, तुम्हाला वेगवेगळ्या विषयावर अनेक उत्तम व्हिडिओज तुम्हाला डॉक्टरांचे पाहायला मिळतील. मालविका मॅडम, तुम्ही इथे आल्यासाठी खूप खूप आभार तुमचा. मलाही आनंद आहे. यानंतर इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी डॉक्टर मालविका तांबे यांच्यासोबत. तोपर्यंत नमस्कार.